पाडा ही बाटेला आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले मध्ये बॉलर सुमित बॉलिंग मार्क मध्ये तयार होतोय. संदीप आणि योगेश ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पगला बॉल. पगलाच बॉल हुक करायचा होता. आय थिंक हेडच्या आसपास हा बॉल लागलाय. डॉट बॉल दरम्यान सुरुवात होत आहे. टेम्परेचर देखील सध्या सगळीला हाय आहे आणि या स्पर्धेची चर्चा देखील हाय आहे. बिकॉज ज्याप्रमाणे खेळ आतापर्यंत आपण गेल्या 5 दिवसांमध्येही पाकलाच्या या 6व्या दिवसामध्येही पाहत आहोत, ज्याप्रमाणे प्रत्येकी टीमने खेळ दाखवला, सर्वांचं मी कौतुक करेन. कारण आदिवासी समाजातील क्रिकेटला ना एक फार मोठा प्लॅटफॉर्म उभी करून देणारी स्पर्धा आहे. आवर्जून गणेशजी कांबळे साहेबांचा मी उल्लेख करेन, कारण ज्याप्रमाणे साहेबांचं नेतृत्व या स्पर्धेमागे राहिलं. फुल टॉस. इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतात आणि अखेरीस बॉल फील्ड होईल, कारण आउटफील्ड थोडी स्लो पाहायला मिळेल त्या रिझम मध्ये. बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती रन्स. 2 धावा दरम्यान ते मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आहेत. ऑन अन ॲव्हरेज जर स्कोर आपण पाहिला या स्पर्धेमध्ये तर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण हेच म्हणू की 40 ते 45 धावा बनवणं महत्त्वाचं असेल. बट एक गोष्ट ही राहिली की 35 ते 40 मधल्या देखील लढती चांगल्याच रंगल्या या स्पर्धेमध्ये. बॅटचा ठेवला लागलाय. लॉंग ऑन येत आहेत. कॅच पकडली जाईल. पकली सफलता मिळेल आणि बॅटर योगेश बाद झालेत. पगला धक्का. Newman in at number 3. बॅटर चंदन क्रमांक 3 वरती येत आहेत. मैदानाच्या हातामध्ये आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स अभिजित सावंत सर, त्याचप्रमाणे सुमित देशमुख सर, दोघेही शहापूरचेच आहेत आणि शहापूरचं क्रिकेट या दोन्ही चेहऱ्यांनी गाजवलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर अजितजी पुत्रन सर, तेही एक लेजंड प्लेअर, मुंबई क्रिकेट असोसिएशन U23 मॅच ऑब्झर्वर ही आहे. त्याचप्रमाणे आमचे ऑफिशियल स्कोरर आजही 40+ क्रिकेट दिनेशजी भामरेही गाजवतात. त्याचप्रमाणे विकीजी शेवाळे ही एक अत्यंत चांगले समालोचक तसेच खेळाडूही आहेत. बॅट्सी कडा शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. आणि तसेच tenniscricket.in या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. आमचे मुख्य ऑपरेटर कुणाल भरपूर चांगले ऑपरेटरही आहेत आणि एक नामवंत पॅकरही आहेत. कुणाल भरपूर चांगली ऑपरेटिंग करतात. पॅकरही आहे. सातत्याने त्यांच्या माध्यमातूनही भरपूर सारे संघ पुरस्कृत केले जातात. स्विच हिटचा चांगला फटका, कारण बॉलरनेही बॅक ऑफ लाईन टाकला, बॅटरने ते रीड केलं, परफेक्टली पोझिशन मध्ये आले. स्विच हिट चौकार. आणि त्यातल्या त्यात आमचे दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन हे अगदी दोन्ही काम ते करतात. कॅमेरावरकी सुरू आहे. एकंदरीत जी गोष्ट मी सांगितली दोन्ही कॅमेरामॅन्सला समजली असेल. स्विच हिटचा फटका आणखीन एक आणि आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. सेम शॉट अँड सेम रिझल्ट. आणखीन एक चौकार. सलगचे 2 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 10 धक्का लागला 1. नेक्स्ट मॅच टीम थड्याचा पाडा, तनसागन चिल्लारवाडी. चला दोन्ही टीमचे कप्तान म्हणूया. फर्स्ट ओव्हर 10 धक्का लागला 1. टीम चिल्लारवाडी. चला टीमचे कॅप्टन आणि टीम आपण ऑफिशियल रिपोर्टिंग करा.
फर्स्ट ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. चांगली सुरुवात मी म्हणेन, कारण एकंदरीत अंतिम 2 चेंडू 2 विकेट आपण पागले. बॅटर चंदनचा बॅटमधनं 2 चौकार आले. संकेत येतो या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर संदीप आहेत. संदीप स्ट्रायकिंग एंडवरती. चला वेळ कमी घ्या, कारण शेड्यूलही फार मोठं आज. लेफ्ट हँड ऑन द विकेट. ग्लास बॉल एकंदरीत जणू काही पूर्णपणे राग काढत होते, त्याप्रमाणे स्ट्रोक खेळलेत. ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल गेला, लॉंग ऑफला मिळेल, सिंगल धाव फलकात 11. 11 ऑन द बोर्ड. मग खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं tenniscricket.in जी टीम आज या स्पर्धेला कव्हर करीत आहे, कुणाल सारखा लीडर असला तर मी म्हणेन न बोलका प्राणीही बोलेल. ज्याप्रमाणे तो सूचना करतो, ज्याप्रमाणे पूर्णपणे टीमला हँडल करतोय. स्विच हिट खेळायचं होतं. अपील रनआउटची शक्यता होईल का? आता ओव्हर थ्रोही झाला. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत बॅटर. 2 मिळतील. येस, 2 धावा पूर्ण. लेग बाईज स्वरूपामध्ये 2 धावा दरम्यान इथे मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढायसाठी जाऊन पोहोचला. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी सरपंच चषक 20-25 थरार आहे. तब्बल जर आपण पाहिलं 100 पेक्षाही जास्त संघांचा समावेश असणारी स्पर्धा. त्यामध्ये जर आपण पाहिलं 60 टीम्स शहापूर तालुका अंतर्गत, त्याप्रमाणे 40 संघ शहापूर तालुक्या बाहेरील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. प्रॉपर नियोजन, आयोजन, एक वेल ऑर्गनाइज आणि एक वेल डिसिप्लिन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. आणि बॅटर भरपूरच लेट झाले असं मी म्हणेन, बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धाव फलक पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. दुपारचं तापतं ऊन आणि तापत्या उन्हामध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ बॅटच्या आतली कडा. फाईन लेगला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात आणि मिळेल एक सिंगल. पकलं सत्र सुरू आहे. आणि आज जर आपण आज नव्हे तर मी गेले 5 दिवस आणि असा 6वा दिवस संपूर्ण पकडून मी तुम्हाला सांगेल की ऑन अन ॲव्हरेज हेच राहिलं की 35 ते 40 ही टोटल एक चांगलं टोटल राहिलं, ज्याच्यावरती लढती झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून तोच आकडा माइंडमध्ये ठेवायचा बॅटर्सला. पुल करायचं होतं, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. येतोय डॉट. कारण ज्या क्रीडांगणावरती तुम्ही खेळता त्या क्रीडांगणावरती आधी काय झालं त्याचा पूर्व अनुमान लावून आपण काय करायला हवं याचा विचार करणं महत्वाचं राहिलं. आणि तसेच शुभ आगमन होत आहे आमच्या काही प्रमुख मान्यवरांचा खऱ्या अर्थाने, ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. असे आमचे आदरणीय भरतजी लाल सावंत इथे शुभ आगमन झालेले आहे. सावंत मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, गोटेगर गावचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आदिवासी सरपंच चषक 20-25 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. कारण फार मोठं योगदान साहेबांच्या स्पर्धेसाठी लाभलं. भरतजी लाल साहेब मंचावरती नुकतंच विराजमान झालेले आहेत. नुकतेच ज्यांची शुभ उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण साहेबांचं जे योगदान या स्पर्धेसाठी आहे ना ते फार मोठं आहे. फटका चांगला आहे. पिकअप स्ट्रोक, पीक केला, डिलिव्हर केला, लॉंग लेग रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार. फार मोठा योगदान मी यासाठी म्हटलं, कारण एक चांगली स्पर्धा घडवण्यासाठी एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण असणं महत्त्वाचं. आणि ज्यांच्या माध्यमातून हे आम्हाला अवेलेबल करून देण्यात आलं असे आदरणीय भरतजी लाल साहेब मंचावरती उपस्थित झाले. साहेबांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रणेते, मुख्य आयोजक, विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक गोटेगर गाव आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं साहेबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. साहेबांच्या माहितीसाठी आवर्जून सांगेल, आजचा हा दिवस क्रमांक 6वा आहे आणि जी लढत आपण पाहत आहोत, वाराचा पाडा संघ खेळतो आणि त्यांचा बी संघ खेळतोय. तब्बल जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ आणि तसेच त्या बाहेरील 40 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं फार मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, गणेशजी कांबडी साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण
आदिवासी समाजातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे हेच धोरण ज्यांनी स्वीकारलं आणि त्यांची संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या जोरावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. कारण एक सरपंच असूनही फार मोठा पुढाकार साहेबांनी घेतला आणि ही फार मोठी स्पर्धा साहेबांच्या वतीनं आपण पाहत आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला मान देऊन भरतजी लाल साहेब देखील या स्पर्धेमध्ये अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. कारण हे क्रीडांगण जर आम्हाला उपलब्ध करून दिलं गेलं नसतं तर ही स्पर्धा घडवणंही अवघड होतं. दॅट्स वाय मी साहेबांचे विशेष आभारही व्यक्त करेन आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं. लो फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला, काऊ कॉर्नरचे फिल्डर येतात, बॉल इथे फील्ड केला जातोय, तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर करायचा 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आफ्टरनून सेशन मध्ये एक चांगली मॅच. नेक्स्ट बॉल आता देखील बॅटचा टोला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. स्टेप आउट झालेत बॅटर, बट यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ड, सफलता मिळेल. धक्का लागला दुसरा. मनसावरती नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं भरतजी लाल साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण करार्थाने अवेलेबल करून देण्यात आलं, जे स्वतः औद्योगिक क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव आहे, एक यशस्वी उद्योजक आहेत. श्रीजी रिटेलर्स कंपनीचे ते स्वतः मालकही आहेत आणि क्रिकेटवरती साहेबांचे अपार प्रेम राखले. त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने या विभागामध्ये या जागेवरती क्रीडांगण निर्मिती करण्याची संधी त्यांनी दिली आणि हे चांगलं सुसज्ज क्रीडांगण या गोटेकर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर प्रयत्न चांगले होते बट तरी सुद्धा अगदी 4 फिल्डर्सचा मधोमध हा बॉल पडला आणि तोपर्यंत कंप्लीट झाला. या रन्स 2 धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 27 धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि रिमेनिंग 2 चेंडूचा खेळ आणखीनही बाकी आहे या तिसऱ्या षटकामध्ये, थर्ड ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. बॉलला थेट पाठवलं आमच्या मुख्य मंचावरती आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हात तडाका षटकार. थँक्यू. षटकार येतो लाजवाब. फटका इथे आला. 33. नेक्स्ट बॉल आता मिस्टामिंग हवेमध्ये आहे. आता लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने आलेत आणि पहा प्रयत्न चांगले होते बट तरी सुद्धा कंप्लीट केल्या जातील. या चेंडूवरती रन्स 2 धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 35 आणि एका ओव्हरचा खेळ बाकी. चला टॉससाठी या चिल्लार वाडी टीमचे कॅप्टन चला आपण संपर्क साधा. थडाचा पाडा टीम उपस्थित आहे. सो चिल्लारवाडी टीम से कॅप्टन चला आपण लवकरात लवकर संपर्क साधा. जी लढत आपण पाहत आहोत 12चा पाडा त्यांचा अगेन्स्ट SR तानसा बी. मुख्य मंचावरती आपण पाहू शकता नुकतंच भरतजी लाल साहेबांचं शुभ आगमन झालं, ज्यांचं फार मोठं योगदान आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. कारण हे जे क्रीडांगण आपण पाहत आहोत ते साहेबांच्याच माध्यमातून आम्हाला अवेलेबल करून देण्यात आलं. साहेबांचे विशेष आभारही व्यक्त करतो आणि ठीक त्यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गणेशजी कांबळे साहेब या मंचावरती आपल्याला उपस्थित दिसतात आणि या सामन्याचाही आनंद घेतात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. लास्ट ओव्हर प्रणय पगलास बॉल डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. डॉट बॉलने सुरुवात या अंतिम षटकाची. 4 ओव्हरची मॅच आणि जे मी सांगितलं की 35 ते 40 एक चांगला टोटल आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 मध्ये जर मी म्हणेन की 2 चांगले फटके येतात, 5 चेंडूंपैकी 2 चेंडू जरी बाउंड्री लाईनचा बाहेर पोहोचवू शकले बॅटर्स तरी सुद्धा एक चांगला टोटल आहे.
लोबा फुल टॉस ड्राईव्ह केला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात फिल्डिंग चांगली थ्रो येतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा कॉल 2 कंप्लीट तिसरीसाठी परतणार का नकारलंय 2च मिळतील धावफलक या 2 धाव्यांच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती 37 ऑन द बोर्ड रिमेनिंग 4 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये आणि जर आपण पाहिलं तर मागील षटक बघा प्रत्येकी षटकामध्ये किमान एक तरी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळालेली आहे पहिल्या षटकामध्ये 10 सेकंड ओव्हरमध्ये 13 धावा आल्या थर्ड ओव्हरमध्ये 12 धावा आल्या या ओव्हरमध्येही 2 धावा आलेल्या आहेत फुल लेंथ होता हेलिकॉप्टर उडवायचा होता एलिव्हेशन नाही मिळालं सिंगल मिळेल धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 38 ऑन द बोर्ड 38 धावा धाव फलकावरती आणि खेळ बाकी या फर्स्ट इनिंग मध्ये येत्या 3 चेंडूंचा सलाम चिल्लारवाडी टीमचे कॅप्टन विनंती असेल की लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा नेक्स्ट मॅच बघा पहिल्या सत्रात समाप्त होण्याआधी टीम थड्याचा पाडा टीमचे कॅप्टन चिल्लारवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी हजर पाहिजेत सो प्लीज लवकरात लवकर आणि इथे काय घडलं नो बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार आहे त्याचसोबत नो बॉलही आहे मिळतील या 5 धावा थँक्यू बघा असं वाटलं होतं की एक इकॉनॉमिकल ओव्हर हे राहू शकतं कारण पहिले 3 चेंडू फक्त 3च होता बट त्यानंतर ही मिस्टेक फार टोचल फ्रेडचा बॉल होता बॅटचा टोला लागला तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये मिळेल सिंगल धावफलक सिंगल रनचा मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 44 बट मी म्हणेन होनसले की एक चांगला टोटल आहे ज्या टोटलवरती लढाई होऊ शकते ज्या टोटलवरती मॅच जिंकलीही जाऊ शकते बिकॉज 44 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग 2 चेंडूंचा खेळ बाकी 2 चेंडू आणखीन बाकी आहेत फोर्स केला लॉफ्ट केला फ्रंट फुट वरनं पुल केला पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल पॉवरफुल स्ट्रोक षटकार 6 थँक्यू षटकार येतोय 50 धावा धाव फलकावरती 50 अप आणि एका चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये शेवटचा बॉल आणि यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवायचा होता बॉल दरम्यान स्क्वेअर लेगला गेला बॉल फील्ड होतोय थ्रो येतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रन आउट टोटल रन्स 51 बनवण्यात आला आणि 52 धाव्यांचं एक चांगले लक्ष इथे सेट केलंय टीम वाऱ्याचा पाडा क्रिकेट टीमने अगेन्स्ट टीम SR तानसाबी चला थड्याचा पाडा आणि चिल्लारवाडी टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या लवकर टॉस आपण करणार आहोत मंचावरती नुकतंच शुभागमन झालं विद्यमान उपसरपंच सन्माननीय महेंद्र शेठ डिंगोरे सावंत देखील आगमन झालं आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत कॅमेरामॅन शुभ सन्मान आपण करूया आज अगदी बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता आणि ज्यांचं फार मोठे योगदान खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला आहे कारण ज्या क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा पाहत आहात या क्रीडांगणाची निर्मितीची परवानगी असो किंवा हे क्रीडांगण उपलब्ध करून देणं असो ज्यांनी आम्हाला हे फार मोठी ही सहायता ज्यांनी आम्हाला केली असे सन्माननीय भरतजी लाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सर्वांचा शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान सरपंच गोटेकर गाव गणेशजी कांबळे साहेबांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय भरतजी लाल साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा कारण जे मी सांगितलं की बघा प्रत्येकी गावामध्ये खेळाडूंची एक इच्छा असते की आपल्या गावामध्ये एक आपलं स्वतःचं क्रीडांगण असावं आणि क्रीडांगण असण्याकरिता फार मोठा सहयोग मिळणं आवश्यक असतं आणि खऱ्या अर्थाने हे फार मोठे सहयोग ज्यांनी आम्हाला दिलं असे भरतजी लाल साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित आहेत सर्वांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय
गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं हा सन्मान इथे केला जातोय. मी भरतजी लाल साहेबांचं पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करेन. समस्त आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी आणि तसेच या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं मी विशेष आभारही व्यक्त करतोय. कारण साहेब तुमचं जे योगदान आम्हाला लाभलं ते कदाचित लाभलं नसतं तर ही स्पर्धा घडवणं यशस्वीरित्या पार पाडणं हे कार्यही आमच्यासाठी अवघड होतं. बट साहेबांचं हे योगदान आणि साहेबांचा हा शुभ सन्मान आमच्या माणसावरती केला जातो. आज अगदी बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्याकरिता साहेब उपस्थित राहिलेत. श्रीजीवी रिटेलर्स या कंपनीचे स्वतः मालकही आहेत, एक यशस्वी उद्योजक. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये सन्मान्य दीपकजी त्रिगुणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता विद्यमान उपसरपंच महेंद्रदादा डिंगोरे दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी त्रिगुणे साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. आज त्रिगुणे साहेबही या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान मंचावरती केला जातो. आपल्या भारताची जी परंपरा आहे अतिथी देवो भव, प्रत्येकी अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो आणि प्रत्येकी अतिथीचा शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि या आद्य कर्तव्याचं पालन आमची मॅनेजमेंट कमिटी करत आहे. पुन्हा एकदा मी आमच्या प्रमुख अतिथींचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपण वळूया सेकंड इनिंगकडे. लक्ष जे सेट केलं 52चा टार्गेट. सलामीशी जोडे मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि त्यांचा समवेत गुरुनाथ आणि फर्स्ट ओव्हरमध्ये चंदन दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्कवरती. सेकंड इनिंग वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व तसेच शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर आणि तसेच विद्यमान सरपंच गोटेगर गाव गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 2025. पहिलाच बॉल पिकअप स्ट्रोक पिक केला, डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर आणि त्यामध्ये काय हे काय घडलं. नो बॉल 6+1 मिळतील 7 षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज गाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोटेगर गावचा आदिवासी सरपंच. पण त्या अनुषंगाने बघा ॲज अ बॉलर सराव करत असताना या गोष्टीकडेही लक्ष द्यावा लागतो की आपला जो मागचा पाय आहे तो रिटर्न क्रीजला टच होतो की काय त्याच्याकडे लक्ष देणं. बट इथे मिस्टेक घडली. नो बॉल आहे फील्डचा बॉल हा देखील उडवला गॅपमध्ये आहे. फिल्डर येतात डीप मिड विकेटला बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. धाव फळक आता 9 वरती 9 ऑन द बोर्ड. 52चा हा चेज आहे आणि सुरुवात चांगली आहे आणि हीच तर सुरुवात हवी देखील होती. जी स्पर्धा आपण पाहता समस्त शहापूर तालुक्यामधली ही नामवंत स्पर्धेची चर्चा समस्त 4 जिल्ह्यांमध्ये होत आहे. कारण नाशिक, रायगड, पालघर तसेच ठाणे असो या विभागामधनं आपल्या आदिवासी समाजातील संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. फार मोठा प्लॅटफॉर्म आदिवासी समाजातील क्रिकेटर्ससाठी हा उपलब्ध करून दिला गणेशजी कांबळे साहेबांनी. मिस्टामिंग चेंडू फक्त उंच गेला. फिल्ड डाऊन दी बॉल आणि मिस्टेक होणार नाहीये. पकली सफलता इथे मिळेल. धक्का लागला बीन. मंचावरती आपण पाहू शकतात विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेब, टिकटांचा बाजूला विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे. पाहिलं गेलं तर प्रत्येक विभागामध्ये खेळ डेव्हलप होत आहे. खेळाडू पुढे येतात आणि आदिवासी समाजामधले जे खेळाडू आहेत तेही पुढे आले पाहिजेत आणि त्याही खेळाडूंना ॲज अ प्ले ऑफ द टुर्नामेंट बाईक मिळवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे तेही पूर्ण झालं पाहिजे. या गोष्टीची काळजी या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुलचा फटका लाजवाब फटका. बॉल थेट गेला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार. टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देत असताना टीम SR तानसा बी
कारण तानसा बी टीमला देखील माहिती आहे ना की जर फर्स्ट इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करून टीम वाराचा पाडा जर 51 बनवू शकते तर चांगली बॅटिंग करून आपणही 52 चेज करू शकतो. आता मिसफिल्ड झाली, आता देखील मिसफिल्ड आणि फुटबॉलही सुरू होता. बट फुटबॉल खेळत असताना गोल स्वतःच्या टीमसाठी करायचा असतो, ही देखील गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही दुसऱ्या टीमसाठी गोल कराल तर कसं चालेल. आणि धर्मांड सिंग कंप्लीट आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. 16 धावा धावफलकावरती. बहुतांश वेळा असं होतं की आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करत असता तेव्हा बॉल फील्ड करत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे लक्ष द्यावा लागतो. सिंगल मिळाली, धाव फलक 16. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ, दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. एक्स्ट्रा रनचा मधीने धाव फलक 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 52चा चेज आहे, बट पलटवार केलाय, प्रति उत्तर इथे दिलं की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू, हे सांगितलंय एस.आर. तानसाबीने. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, बॉल अवे मध्ये लॉंग ऑफ येत आहेत. लाजवाब कॅच, अप्रतिम कॅच, रनिंग कॅच कंप्लीट केली. फिल्डर होते, बाळाने ही कॅच पकडली. धक्का, आणखीन एक धक्का लागला, हा दुसरा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन, सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. गाण्याचे बोलही आपण ऐकलं मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर. कारण जे मी सांगितलं याआधी की शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आदिवासी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळत आहेत. आणि ही फार मोठी संकल्पना, कारण आपल्या समाजातील खेळाडूंना सुद्धा प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक मिळवण्याचा जो स्वप्न आहे तो पूर्ण झाला पाहिजे. आणि या स्पर्धेमध्ये एक खेळाडूचा तो स्वप्न पूर्ण होणारही आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक पाहायला मिळत आहे. तसेच आणखीन भरपूर सारे पारितोषिक आहेत. कारण क्रमांक 10 पर्यंत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक देणार आहोत, ही देखील फार मोठी गोष्ट. आणि पाहिलं गेलं तर प्रत्येकी टीमसाठी आपल्याला टी शर्ट्स पाहायला मिळतात. प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी आहे. प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण जर पाहिलं तर 4 ते 5 बक्षिसं आहेत. प्रॉपर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त संघांचा समावेश. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं शहापूर तालुका प्लस त्या बाहेरीलही संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा बॉल वाईड ऑफ स्टंप, दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळवलं. अतिरिक्त रनचा मध्ये धाव फलक जाऊन पोहोचला 18 धावा धाव फलकावरती. 18 ऑन द बोर्ड. टार्गेट जो आहे 52चा चेज आहे. 34 आणखी करायच्यात. चेंडू शिल्लक येते 18 मध्ये 34 करायच्यात. विकेट हवी आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ, लोवर फुल टॉस, ड्राईव्ह केला, गॅपमध्ये बॉल, डीपमध्ये आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं मिळेल सिंगल. येथे 17 चेंडू शिल्लक आणि 17 मध्ये करायचं 33 धावांची आवश्यकता आहे. मास्टर बनवली कारण पहिल्या षटकामध्ये 17 आला, तोच प्लस पॉइंट. 17 मध्ये करायचं 33 धावा आणखी बनवायचं. राऊंड द विकेट, ऑन साईडला उडवायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. एक डॉट बॉल देखील आता महत्त्वाचा राखला. कारण फिल्डिंग टीम वाराचा पाडा क्रिकेट टीमलाही माहिती आहे की जर आपण 51 बनवू शकतो तर 52 चेजही होऊ शकतात. सो दॅट्स वाय आउटफील्डमध्ये स्वतःला झोकणं, बॉलिंग चांगली करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. लॉंग ऑफला आहेत फिल्डर, येत आहेत, बॉल फील्ड केला जातोय, सिंगल मिळेल. आणि या एका गोष्टीकडे टीम एस.आर. तानसा बी टीमला देखील लक्ष द्यावं लागेल की 4 ओव्हरची आपण मॅच खेळतो. एखादं षटक जरी शांत गेलं तर रिक्वायर रेट झपाट्याने पुढे जाईल. आणि जर रिक्वायर रेट झपाट्याने पुढे गेला तर अंडर प्रेशर चेस करणं, मोठे फटके खेळणं हे सोपं नाही आहे. राऊंड द विकेट, फुल लेंथ, मिस टायमिंग बॉल अवेमध्ये, बट कव्हरला फिल्डर इनफिल्डमध्ये होते, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरलाही फिल्डर आहे आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे असं वाटतं की या आफ्टरनून सेशनमध्ये एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या अपेक्षा ठेवल्याही होत्या कारण मी आधीही सांगितलं की 2 चांगले संघ खेळतात, एक चांगली मॅच होण्याची शक्यता आहे आणि हा सामना त्या दिशेनेच वाटचाल करतोय. 2 धावा येतील. धाव फलक आता 22 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल, पुल खेळा, ऑन साइडला ताकद आहे या फटक्या मागे. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. या शहापूर तालुक्यात बोलबाला, क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला.
निगडीचे जर असे फटके येतील तर कदाचित हा सामना लवकरही समाप्त होऊ शकतो. विकेट काढावी लागेल, ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. आता मिस्टामिंग पुलच करायचं होतं पण तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. डीपमध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने आलेत. सिंगल मिळेल, धावफलक एका धाब्यासमतीने स्कोर कार्ड 29 आणि खेळ समाप्त. 2 ओव्हर्स आफ्टर 2 ओव्हर्स 29 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम SR तानसाबी. रिमेनिंग खेळ बाकी येतात 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं आहे 23 धाव्यांची आवश्यकता आणखीन आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर 11.50 ची सरासरी ते राखायची आहे. मग हा सामना अजूनही संपलेला नाही. मी म्हणेन की दोन्ही टीमसाठी अजूनही 50-50 समान संधी. जर हे तिसरं षटक चांगलं आलं, इकॉनॉमिकल आलं, 1 ते 2 विकेट जर आल्या तर मॅचमध्ये कमबॅक फिल्डिंग साईडचाही होऊ शकतोय. बट दुसऱ्या बाजूने जर विचार आपण केला, जर या थर्ड ओव्हरमध्ये 15 पर्यंत जर रन्स येतात तर आपण असं म्हणूया की बॅटिंग साईड या मॅचमध्ये हॉट फेवरेट. बट स्टील अजूनही दोन्ही टीमला संधी आहे. 12 मध्ये 23. चला चिल्लारवाडी आणि थड्याचा पाडा. बघा दोन्ही टीम जर अवेलेबल जर आहेत तर टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये या ओव्हर नंतर आपण तो टॉस करणार आहोत. हा बॉल सोडून दिलाय, दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक 30 ऑन द बोर्ड. मॅच इंटरेस्टिंग बिकॉज 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचे आहेत 22. 12 मध्ये करायचं 22 धावा. हे षटक महत्वाचं दोन्ही टीमसाठी, कारण हे षटक फार महत्वाचं राखलं. हॅमट केलं, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायचं 21 धावा. 11-21 समीकरण इथे उरलंय. अकरा मध्ये 21 फुल टॉस होता. फिल्डर आहेत मिड ऑफला. बॉल दरम्यान इथे फील्ड केला जातोय. सिंगल कंप्लीट. धावफलक या एका धावेसमतीने स्कोर कार्ड 32 आणि 20 म्हणजे 12चा आस्किंग रन रेट. 10 मध्ये करायचं 20 धावा. नेक्स्ट बॉल. ओ व्हॉट अ शॉट. लाजवाब फटका. बॉल गेला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. मनगटी ताकदीचा वापर. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार 6. वाईड ऑफ ऑप्शन हाफ वाले निमंत्रण दिलं होतं की लॉफ्टेड फटका तुम्ही खेळू शकतात. निमंत्रण स्वीकारलं आणि बॉल अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध मारलं. षटकार येतोय. यावेळेस बॅटची आतली कडा लागली. फायनल लेगला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. सामना जसा जसा पुढे चाललाय असं वाटतंय बॅटिंग टीम SR तानसाबी या मॅच मध्ये आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. इक्वेशन जे बाकी आहे या मॅच मध्ये, चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये आता करायचं आहे 13 धावा. 8-13चं समीकरण येते. 2 चेंडू दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. कारण मग बॅटिंग टीमला इथे एखादी बाउंड्री हवी आहे, बट बॉलिंग टीमला इथे मी म्हणेन की डॉट बॉल प्लस विकेटही हवी आहे. 8 मध्ये 13. नेक्स्ट बॉल. फिल्डर आहेत कव्हर रिजनला, धावतायत. बट आता लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत बॉल पर्यंत. हलकीशी मिस फील्ड, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा कंप्लीट. या क्षणाला तुम्ही या चुका करू शकत नाहीये, कारण इथे एखादी मायनर मिस्टेक ही ना तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. कारण मॅच अगदी क्लोज. 7 चेंडू शिल्लक, करायचं आता 11 धावा. बघा हे नेहमीच राहिलं की तुम्ही आउटफील्डमध्ये, तुम्ही जेव्हा ग्राउंडमध्ये असताना तुम्ही जी मेहनत करताना त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळत असतो ॲट दी एंड. ते पराभव असतं अथवा विजय असतं. दॅट्स वाय ग्राउंडमध्ये जेव्हा असताना तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं पूर्ण समर्थन द्यायचं आहे. 101% कमिटमेंट स्वतःला झोकायचं. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. कहाणी में ट्विस्ट. चेंडू शिल्लक येते 6 आणि आता 6 मध्ये करायचं आहे 11 धावा. 6-11चं समीकरण बाकी. आपण टॉसकडे देखील वळूया. पुढील सामन्याचा टॉस दरम्यान आमचा मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. मॅच आहे टीम थड्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट चिल्लारवाडी अशी बाटेल. टॉसही तिथे केला जातोय. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हर करा.
टॉस सुरू आहे दोन्ही टीम्स मध्ये. टॉस रिपोर्टही आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. टॉस कंप्लीट झालाय. मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा मंचावरती स्थानापन्न व्हायचं. रिटॉस केला जातोय. शिलारवाडी टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. मी मान्यवरांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस रिपोर्ट अशी आहे की चिल्लारवाडी टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बट त्याआधी जो सामना सुरू आहे 6 चेंडू शिल्लक आहेत. 11 करायचे आहेत. एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बट या लास्ट ओव्हर थ्रिलर मध्ये हिरो कोण बनेल हा प्रश्न इथे नक्कीच उभा आहे. बॅटर्स इथे हिरो बनतील आपल्या टीमसाठी की बॉलर या लास्ट ओव्हरमध्ये बाळा इथे हिरो बनेल. बाळाने याआधी कॅचही पकडली होती मला आठवतं. पण आता तोच बाळा या लास्ट ओव्हरमध्ये 6 मध्ये करायचा 11 धावा. बघा महत्त्वाची गोष्ट ही राहिली की नॉकआउट टुर्नामेंट आहे. जिंकाल तर पुढे जाल, हरला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. सो दॅट्स वाय जिंकणं ही गोष्ट महत्त्वाची राहिली. 6 मध्ये 11 लास्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. 6-11चे इक्वेशन समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे. फुल टॉस टाकला. बॉल अवे मध्ये आहे. बट जजमेंट चुकलंय. तेच तर मी म्हटलं की कदाचित कॅच साठी अटेम्प्ट केला असता तर झेलची शक्यता अथवा बॉल फील्ड करण्याची शक्यता झाली असती. पण ही मिस्टेक आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार आणि चेंडू शिल्लक येते 5 आणि 5 मध्ये करायच्यात आता 7 धावा. 5-7चं समीकरण. स्टील मी म्हणेन मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, पुन्हा एकदा टीम वारा सपाडा क्रिकेट टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. बाळाला तो विचार इथे करावा लागेल कारण एक विकेट, एखादा डॉट बॉल जर आला तर कमबॅक होऊ शकतो. फुल लेंथ होता. बॉलर बॅक स्ट्रोक. स्वतः बॉलर बाळा बॉल फील्ड करतोय. येतोय डॉट. सामना जसा जसा पुढे चाललाय मॅच मध्ये रंगत निर्माण होत चाललेली आहे. 4 मध्ये आता करायचा 7 धावा आणि क्लोज इनकाउंटर पाहायला मिळतो. हीच तर अपेक्षा आपण ठेवली होती या दोन्ही टीम्सकडनं आणि सध्या सगळीला मॅचही त्याप्रमाणे होत आहे. 4 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. इथे जर एखादी विकेट मिळाली तर वारा सापाडा टीमचा देखील स्ट्रॉंग कमबॅक या मॅच मध्ये होऊ शकतोय. फुल टॉस ऑन साइडला फटका. फिल्डर विकेट तेच तर हवं होते टीम वारा सपाडा टीमला आणि ते इथे मिळालंय. इम्पॉर्टंट विकेट. धक्का फार मोठा लागलाय कारण जो बॅटर या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग करत होता तो बॅटर इथे बाद झालाय. जतीन बाद झालाय आणि आता समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. चेंडू शिल्लक येते 3 आणि 3 मध्ये करायचं 7 धावा. विकेट इथे मिळाली. ज्या बॅटरने एकंदरीत 29 धावा बनवल्या तो बॅटर आता इथे निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय कारण जतीनलाही ठाऊक आहे की कार्य अजून अधुरं आहे. 7 बनवायचे आहेत. जी मेहनत आपण केली ती मेहनत जर इथे सार्थक ठरवायची आहे तर 7 बनणंही आवश्यक आहे. बघा ते असतं ना की एक चांगली इनिंग येणं आणि ती चांगली इनिंग विनिंग कॉज मध्ये येणं या दोन्ही गोष्टींमध्ये फारसं अंतर आहे. आणि सध्याच्या घडीला जतीनची ही चांगली इनिंग विनिंग कॉज मध्ये येईल का, त्याचा हा संघ इथे विजयाचा आस्वाद घेईल का, की या क्लोज इन्काउंटर मध्ये बाळा आपल्या टीमला इथे बाजी मारून देतील का. 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. मी म्हटलं होतं एखादा डॉट बॉल, एखादी विकेट फिल्डिंग टीमला एक स्ट्रॉंग कमबॅक करून देऊ शकते आणि ते इथे झालं कारण डॉट बॉलही आला आणि त्यानंतर विकेटही आली. न्यू बॅटर पंकज क्रमांक 6. 3 मध्ये करायच्या 7 धावा. प्रेशर आहे, दबाव आहे. बट मी म्हणेन की आज हिरो बनण्याची संधी आहे पंकजकडे. 3 मध्ये 7. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि कॅच पकडली जाईल. आणि आता असं आपण म्हणूया की हा सामना टीम वारा सपाडा क्रिकेट टीमच्या खिशामध्ये कारण चेंडू शिल्लक येते 2 आणि 2 मध्ये करायचा 7 धावा. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. बघा जे मी म्हटलं की हिरो बनण्याची संधी आहे आणि ती संधी आता जो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय क्रमांक 7 वरती सुमित. 2 मध्ये करायचा 7 धावा. इथे फक्त एक मोठा फटका हवाय टीम
यसार तांचा बिल आपण हा खेळ असाच आहे ना मित्रांनो, एकंदरीत 8 मध्ये 13 हव्या होत्या, तिथनं हे इक्वेशन आता 2 मध्ये 7 पर्यंत येऊन पोहोचलंय. क्रिकेटच्या खेळाने नेहमी आपल्याला शिकवलं, नेहमी ही गोष्ट आठवण करून दिलेली आहे की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. आणि या खेळाचे वैशिष्ट्य राखलं की क्रिकेटच्या खेळामध्ये ना मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता, पण विश्वास दाखवला की 4 मध्ये 7ही डिफेंड होऊ शकतात, आपण करू शकतो आणि ते कार्य बाळा इथे करतोय. 2 मध्ये 7 ड्राईव्ह करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतणार का, परतले दुसऱ्या धावेसाठी, यस नो सुरू आहे. आणि तिसरीसाठी ही आता परतायचं होतं, परतले तिसरीसाठी आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट, म्हणजे एक चेंडू 5 धावेंची आवश्यकता. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला आवाज गाज आहे कोणाचा आदिवासी Thank you, DJ. सरपंच चषक बघा, दोन्ही बॅटर्स काय गार्डन मध्ये फिरत होते का, हा प्रश्न आता मला निर्माण होतो. कारण इझिली जर प्रयत्न केला असता, रनिंग बिटवीन द विकेट चांगली असती तर 3 धावा इझिली झाल्या असत्या, पण त्याकडे लक्षच नव्हतं. बघा, गेम अवेअरनेस नावाचा जो शब्द आहे ना तो तुम्हाला स्वतःमध्ये रुजवावा लागतो की परिस्थितीनुसार थोडं ऍक्टिव्ह राहणंही महत्वाचं आहे. बट इथे 3 होऊ शकल्या असत्या, बट बॅटर्स रनिंग बिटवीन द विकेट थोडी खराब. आता एक चेंडू 5 धावेंची आवश्यकता. गोल्डन सिक्सर हवा आहे. शेवटचा बॉल येतोय डॉट. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम वाऱ्याचा पाडा क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम यसार तानसावी. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला आवाज गाज आहे कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच Thank you चषक so much. जय गोठेकर यस धन्यवाद डीजे. यस आमच्या मानेवर रजा घेताना पाहायला मिळतात. धन्यवाद आल्याबद्दल. या आदिवासी सरपंच चषकामध्ये आपली नक्कीच उपस्थिती दाखवली. मंडळाचं नक्कीच पाहुशाल कौतुक करतोय. धन्यवाद आपला अमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल. या स्पर्धेमध्ये नक्कीच उपस्थिती दाखवली. धन्यवाद. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच भांबरे सर दाखवतायत. बालादोरी नो डाऊट 11 धावा नक्कीच